स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकताच आपण क्लास 7 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। लेसन आहे आपला पायथागोरस थेरम। ठीक आहे, लेक्चर नंबर 2 आज आपण बघत आहोत। लेक्चर नंबर 1 जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट वाइज दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 49। ठीक आहे, आणि या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण पायथागोरन ट्रिपलेट हे काय आहे तेही समजून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ओके, तर मग बघूया आजचा प्रॅक्टिस सेट 49। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, find the Pythagorean triplet from among the following sets of the numbers। म्हणजे नंबरचे सेट दिलेले आहेत तुम्हाला आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगायचं आहे की जे दिलेले सेट ऑफ नंबर्स आहेत ते पायथागोरन ट्रिपलेट आहेत का नाही। तर आता पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय, तर बघा जो तुम्हाला 3 नंबर दिलेले असतात त्यातला बिगेस्ट नंबरचा स्क्वेअर म्हणजे जो मोठा नंबर असतो त्याचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन जे छोटे नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आहे का। जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पायथागोरन ट्रिपलेट असं म्हणतो, आणि जर नसेल तर इट्स नॉट अ पायथागोरन ट्रिपलेट। ओके, तर बघूया, एक्झाम्पल सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल। ओके, आता फर्स्ट क्वेश्चन्स मध्ये आपल्याला 3 नंबर दिलेले आहेत, 3, 4 आणि 5। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय, तर बिगेस्ट नंबर कोणता आहे यामध्ये, तर 5 आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे, तर 5 चा स्क्वेअर किती असतो, 5 चा स्क्वेअर 25, ह्याला नंबर 1 द्या। ठीक आहे, आता राहिलेले जे दोन स्मॉलेस्ट नंबर आहेत कुठले आहेत आपल्याला, तर 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर। आता 3 चा स्क्वेअर हा किती असतो, 9 प्लस 4 चा स्क्वेअर हा किती असतो, तर 16 इज इक्वल्स टू किती आले आपले 25। आता 5 चा स्क्वेअर पण 25 आला आणि ह्या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन पण किती आलेली आहे, 25 आलेले। देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे इथं, 5 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर। देअरफॉर त्यामुळे काय असणार आपले 3, 4 and 5 आर द पायथागोरन ट्रिपलेट। ठीक आहे, हा होता फर्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा आता 2, 4 आणि 5 दिलेले आहे, म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहे, तर 5 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर किती आला 25, नंबर 1 द्या। या ठिकाणी बघा 2 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती असतो 4, 4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 4 म्हणजे किती आले 20, बरोबर। म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड म्हणजे 1 आणि 2 वर इक्वल आले का, इथं 25 आलं तर ह्या स्क्वेअर करून ऍडिशन किती आलेले, या ठिकाणी 20 आलेले, म्हणजे इक्वल आले का नाही। म्हणून 5 चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर। देअरफॉर 2, 4, 5 इज नॉट अ काय असणार आहे आपले पायथागोरन ट्रिपलेट। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी आता बघत आहोत। त्यामध्ये दिलेले नंबर्स आपले 4, 5 आणि 6 आहे। बिगेस्ट नंबर किती आहे आपला, तर 6 आहे, म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण 6 चा स्क्वेअर हा काय असणार आहे 36, नंबर 1। ठीक आहे, त्याच पद्धतीनं 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर केले तर 16 प्लस 25 इज इक्वल्स टू, दोघांची ऍडिशन केली तर बघा 5 प्लस 6 11 कॅरी ओव्हर म्हणजे इथे आले आपले 41, नंबर 2। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 36 आले आणि या ठिकाणी या दोघांची ऍडिशन करून त्याचं स्क्वेअर करून ऍडिशन केली, त्याच्यानंतर आन्सर आपल्याला 41 मिळाले, म्हणजे इक्वल आले का, तर नाही। 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर। देअरफॉर 4, 5 and 6 आर नॉट पायथागोरन ट्रिपलेट, म्हणजे हे दोन पायथागोरस ट्रिपलेट्स नाहीयेत, म्हणजे हे 3 नंबर्स पायथागोरस ट्रिपलेट नाहीयेत। ओके,
आता पुढचे नंबर्स आहेत आपले 2, 6 आणि 7. ठीक आहे, बिगेस्ट नंबर किती आहे आपला, तर 7, म्हणजे 7 चा स्क्वेअर हा किती असतो 49, नंबर 1 दिला. नेक्स्ट आहे आपला 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर हा किती असतो 4, 6 चा स्क्वेअर किती असतो 36, म्हणजेच बघा किती आले 6 4 10 आणि हे 40, नंबर 2. आता परत एकदा इथं 49 आलेले, इथं 40 आलेले, त्यामुळे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असणार आहे, इथं बघा 7 चा स्क्वेअर हा नॉट इक्वल टू काय असणार आहे 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर, बरोबर आहे का. त्याच्यामुळे काय आले परत एकदा 2, 6, 7 आर नॉट अ पायथागोरन ट्रिपलेट, म्हणजे हे पायथागोरन ट्रिपलेट नाहीत. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट फिफ्थ वन क्वेश्चन बघूया. आता फिफ्थ वन मध्ये बघा 9, 40 आणि 41, बिगेस्ट नंबर कुठला आहे आपला, तर 41, म्हणजे 41 चा स्क्वेअर हा काय असणार आहे बघा, आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं किती असतो 1681 हा काय असतो 41 चा स्क्वेअर असतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी 9 चा स्क्वेअर प्लस 40 चा स्क्वेअर केला तर 9 चा स्क्वेअर हा 81 आला, 40 चा स्क्वेअर किती आला 1600 आला, दोघांची ऍडिशन केली 1681, नंबर 2, नंबर 1. ठीक आहे, आता दोघांचे जे स्क्वेअर्स आहेत ते काय आलेले आहेत इक्वल आलेले आहेत, म्हणजे इथं स्मॉलेस्ट नंबरचे स्क्वेअर करून ऍडिशन केली तर 1681 आले आणि इथं 41 चा स्क्वेअर हा 1681 आला, म्हणजे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय झालं आपलं, तर 41 चा स्क्वेअर हा काय असणार आहे 9 स्क्वेअर प्लस 40 चा स्क्वेअर असणार आहे. देअरफॉर काय आलं, तर कुठले नंबर्स आहेत आपले 9, 40 अँड 41 आर काय असणार आहेत आपले, तर पायथागोरन ट्रिपलेट्स असणार आहेत. ठीक आहे, आता जो 6th वन क्वेश्चन आहे जो आहे 4, 7 अँड 8 आर द पायथागोरन ट्रिपलेट ऑर नॉट, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, द साइड्स ऑफ सम ट्रायंगल्स आर गिव्हन बिलो, फाइंड आउट विच वन्स आर राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे तुम्हाला साइड्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला कोणता ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे हे लिहायचं आहे. आता त्याच्यावरून कसं लिहिणार तुम्ही, तर आताच आपण पायथागोरन ट्रिपलेट बघितला. पायथागोरन ट्रिपलेट मध्ये काय होतं, तर बिगेस्ट नंबरचा जो आहे त्याचा स्क्वेअर हा काय होता राहिलेल्या, म्हणजे जे स्मॉलेस्ट 2 नंबर्स आहेत त्याच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आहे का, जर असेल तर त्याला आपण काय म्हणत होतो, तर पायथागोरन ट्रिपलेट. तोच रूल आपल्याला या ठिकाणी यूज करून आपल्याला सांगायचं आहे की हा जो दिलेला ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही. ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू फर्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी बघा 8, 15 आणि 17 आपल्याला दिलेलं आहे, म्हणजेच फक्त पहिल्यांदा आपण काय करणार आहे सेम मगाशी जसं केलं त्या पद्धतीनं, म्हणजेच इथं काय करणार आपण 17 चा स्क्वेअर किती असतो 289, नंबर 1. ठीक आहे, या ठिकाणी 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर केली, म्हणजेच काय केले या ठिकाणी, तर 8 चा स्क्वेअर 64, 15 चा स्क्वेअर हा 225 असतो, ऍडिशन केली 5 + 4 9, इथं आले 8 आणि हे आले 289, नंबर 2. म्हणजेच बघा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय आलं आपलं, तर 17 चा स्क्वेअर हा 8 स्क्वेअर प्लस 15 च्या स्क्वेअर इतका आहे. देअरफॉर म्हणजेच इथं आले 8, 15 अँड 17 आर काय असणार आहेत, तर पायथागोरन ट्रिपलेट्स असणार आहेत. आणि हे जर पायथागोरन ट्रिपलेट असतील तर द गिवन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर यामध्ये 11, 12 आणि 15 दिलेले आहे, बरोबर आहे. बिगेस्ट नंबर किती आहे आपला, तर 15 चा स्क्वेअर किती असतो 225, नंबर 1. नेक्स्ट आहे आपला 11 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर, 11 चा स्क्वेअर 121, 12 चा स्क्वेअर 144, ऍडिशन केली इथं आले 5, इथं आले 6 आणि इथं आले 2, 265 आले, इथं आले नंबर 2. ठीक आहे, आता दोन्ही इक्वल आलेत का, नाही आले. देअरफॉर 11 फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड लिहायचं राहील आपलं, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय झालं, तर 11, 12 अँड 15 आर नॉट अ
पायथागोरन ट्रिपलेट्स. ठीक आहे, दॅट्स वाय. काय आलं तर इट्स नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. सेकंड मधलं थर्ड वन क्वेश्चन आपण बघणार आहोत. यामध्ये बघा 11, 60 आणि 61 दिलेलं आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा फर्स्ट बिगेस्ट नंबर कोणता आहे आपला 61 चा स्क्वेअर. 61 चा स्क्वेअर किती असतो तो मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन 1 6 0 आला. 6 1 जा 6 6 6 जा 36 1 12 7 आणि 3 म्हणजे चाले 3 7 6 आणि 2 1. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आपल्याला करायचं आहे तर राहिलेले दोन नंबर्स म्हणजे कुठले 11 चा स्क्वेअर प्लस 60 चा स्क्वेअर. 11 चा स्क्वेअर 121 प्लस 60 चा स्क्वेअर 6 6 जा 36 आणि 2 zeros. ठीक आहे. इथं बघा हे 1 आले, इथं आले 2, इथं आले 7 आणि इथं आले 3. नंबर 1 इथं आले नंबर 2 फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. काय आलं तर 61 चा स्क्वेअर हा काय असणार आहे 11 चा स्क्वेअर आणि 60 च्या स्क्वेअरच्या ऍडिशन का आहे इतका आहे. म्हणून therefore 11 60 and 61 is a Pythagorean triplet. Therefore the triangle is right angle triangle. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पॉइंट्स मध्ये दिलेला आहे. पण पॉइंट्स मध्ये दिला याचा अर्थ तो क्वेश्चन अवघड आहे असं आहे का नाही. फक्त आपल्याला पॉइंट्स व्यवस्थित ठिकाणी देता आले पाहिजेत आणि ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुमचं एक्झाम्पल रॉंग होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल बघा तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण पॉइंट्सची म्हणजे डेसिमल पॉइंट्स असतील तर त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची, मल्टिप्लिकेशन कशी करायची आणि डिव्हिजन कशी करायची याचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. किंवा गणिताचा बेसिक प्लेलिस्ट अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. त्यामुळे ती प्लेलिस्ट जर तुम्ही बघितली तरी गणिताच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर होऊ शकतात. ठीक आहे. बिगेस्ट नंबर कुठला इथं 1.7 म्हणून आपण काय करणार आहे 1.7 चा स्क्वेअर. आता 17 चा स्क्वेअर हा किती असतो तर 289 असतो. बरोबर आहे. आता मल्टिप्लिकेशन करताना आपण काय करतो पाठीमागून डिजिट काउंट करतो. इथं 1 डिजिट आहे म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन झाले म्हणजे पाठीमागून 2 डिजिट मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉइंट्स देणार आहे म्हणजे 2.89 हेच आन्सर आलेलं आहे. त्याच पद्धतीनं 1.5 चा स्क्वेअर प्लस 1.6 चा स्क्वेअर हा किती असतो ते काढूया आपण. 1.5 चा स्क्वेअर म्हणजे इथं बघा 15 चा स्क्वेअर 225 आला म्हणजे पाठीमागून 1 डिजिट दिला. प्लस 16 चा स्क्वेअर किती असतो 256 असतो पाठीमागून 1 डिजिट दिला. बरोबर आहे. आता बघा ऍडिशन केली तर इथं बघा 6 + 5 11 कॅरी ओव्हर आले 5 2 7 आणि हे 9 झाले. बरोबर आहे. आणि हे आले आपले 4 म्हणजे 491 आलं. बरोबर आहे. म्हणजे तिथं काय करणार आहे आपण फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय आलं इथं तर 1.7 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1.5 चा स्क्वेअर प्लस 1.6 चा स्क्वेअर आहे का तर नाही. therefore it's not a right angle triangle. ओके. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. फिफ्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. यामध्ये बघा 40 20 आणि 30 बिगेस्ट नंबर कोणता आहे आपला इथला तर 40 आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे 40 चा स्क्वेअर किती असतो 4 4 जा 16 and 2 zeros नंबर 1. ही सिंपल ट्रिक आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा 20 चा स्क्वेअर प्लस 30 चा स्क्वेअर. 20 चा स्क्वेअर किती असतो 2 2 जा 4 आणि याच्या 2 zeros प्लस 3 3 जा 9 and 2 zeros म्हणजेच बघा हे 0 zeros तर तसेच आले आणि इथे 9 + 4 म्हणजे 13 आले नंबर 2. म्हणून येणार आहे इथं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय आलं तर 40 चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 20 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर. therefore it's not a right angle triangle. ओके. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.
आपण मागच्या क्वेश्चन्स मध्ये म्हणजे क्वेश्चन फर्स्ट मधला लास्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, त्याचं आन्सर काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मलाही समजेल तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला की नाही. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या लेसन मध्ये. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या लेसन साठी. तोवर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे लेसन्स आहेत ते बघत राहा आणि मॅथ्सचं नॉलेज वाढवत राहा. थँक्यू.